बीडमध्ये जरांगेंची आज निर्णायक इशारा सभा होणार आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी 125 मराठा आंदोलकांना नोटिसा बजावलेल्या आहेत। बायपास रोडवर ही सभा होणार आहे आणि आजच्या या सभेमध्ये 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम असल्याचं पुन्हा एकदा सांगताना आपल्याला दिसेल। फक्त उद्याचा दिवस आता या डेडलाईनचा उरलाय, त्यामुळे आज जरांगे आता काय निर्णय घेत आहेत, आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवली जाईल का, दिशा काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आजच्या निर्णायक इशारा सभेमध्ये जरांगे काय बोलतील याचीही सगळ्यांना उत्सुकता आहे। जय्यत तयारी या सभेसाठी केलेली आहे। बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा होतीये, त्या सभेनिमित्त कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात केलाय, तर रुग्णवाहिका सज्ज ठेवलेल्या आहेत। तर इथे सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली। थेट सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या तिथली दृश्य दाखवतात, माहिती देत आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो बीड शहराच्या बाजूलाच असलेल्या बीड बायपास रोडवर ही सभा होत आहे आणि या सभेसाठी लाखो मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या सभेपूर्वीच या ठिकाणच्या आयोजकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी एक प्रकारचा इशारा देखील राज्य सरकारला दिलेला आहे। राज्य सरकारने ठोस अशी पावलं मराठा आरक्षणाबाबत उचलली नाही आणि त्यामुळे या निर्णायक आणि अंतिम सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच या इशारा सभेतून मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारला काय इशारा देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, बीड।